प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की आज पुन्हा प्रभूने मला ही संधी दिली का त्याचं वचन तुम्हा पुढे घेऊन यावं. आणि आज देवाच्या आत्म्याद्वारे एक खूप सुंदर विषय प्रभूने प्रगट केलाय आणि त्यावर आज आपण देवाचं वचन ऐकणार आहोत आणि शिकणार आहोत. आणि विषय याप्रमाणे आहे का आमचा आध्यात्मिक जन्म ज्या वेळेस होतो त्यावेळेस परमेश्वरला आम्ही आनंद देतो किंवा प्रभूला आम्ही वेदना देतो. पुन्हा एकदा सांगतो, आज जे विषयावर आपण वचन शिकणार आहोत तो विषय याप्रमाणे आहे, ज्या वेळेस आमचा आध्यात्मिक जन्म होतो मग तो जन्म परमेश्वराला आनंद देणारा आहे का प्रभूला त्रास देणारा किंवा वेदना देणारा आहे. या विषयावर आज आपण प्रभूचं वचन शिकणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी हे चित्र आम्ही लावलंय स्पिरिच्युअल बर्थ आणि ते एक स्त्री आहे आणि त्याच्या हातात एक लेकरू आहे. आणि हा विषय आपण आज बघणार आहोत का आमचा आध्यात्मिक जन्म प्रभूला आनंद देणारा आहे का प्रभूला वेदना देणारा आहे. प्रेज द लॉर्ड. मग या ठिकाणामध्ये याचं उत्तर असं आहे का जसं आजचा विषय आपण पाहतो का आमचा आध्यात्मिक जन्म प्रभूला आनंद देणारा आहे का वेदना देणारा आहे, तर हे निर्भर करतं का आमचा आध्यात्मिक जन्म कोणत्या परिस्थितीमध्ये होतो किंवा कोणत्या समयामध्ये होतो ते निर्भर आहे त्या गोष्टीवर. आणि मग त्याच्यावरून ठरलं जाईल की आमच्या जन्माद्वारे परमेश्वराला आनंद झाला किंवा वेदना झाल्या. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो का जसं मी या ठिकाणी जो विषय आज घेत आहे जो देवाच्या आत्म्याने मला प्रगट केला का आमचा आध्यात्मिक जन्म प्रभूला आनंद देणारा आहे का वेदना किंवा त्रास देणारा आहे, तर हे निर्भर आहे का आमचा आध्यात्मिक जन्म कोणत्या परिस्थितीमध्ये किंवा कोणत्या समयामध्ये होतो. आणि त्याच्याहून हे ठरणार का आम्ही आमच्या जन्माद्वारे आध्यात्मिक जन्माद्वारे प्रभूला आनंद दिला का प्रभूला वेदना किंवा त्रास दिले. प्रेज द लॉर्ड. मग हे आता आम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी मी एक उदाहरण घेत आहे आणि ते उदाहरण आहे राहेलचं. आणि त्याद्वारे आम्हाला कळल का आमच्या जन्माद्वारे आध्यात्मिक जन्माद्वारे आम्ही प्रभूला आनंद दिला का प्रभूला वेदना दिल्या. आणि उदाहरण राहेलचं आहे. उत्पत्ती याचा 30 अध्याय आणि त्याचं या ठिकाणी आपण काही वचन पाहणार आहोत. उत्पत्ती अध्याय 30 आणि त्याचं 22, 23 आणि 24 हे 3 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. मग देवाने राहेलीचा विचार केला आणि तिचे ऐकले. त्याने तिची कुस वाहती केली, ती गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, देवाने माझा अपमान दूर केला आहे. त्याचे नाव योसेफ ठेवले. ती म्हणाली, परमेश्वर देवाने आणखी एक मुलगा मला दिला आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी जी वचनं आपण ऐकली ती याप्रमाणे होती का आपण ऐकलं राहेल बद्दल का राहेल जी होती हिला कोणती संतती नव्हती तर ती वांझ होती. आणि अशा स्थितीमध्ये ती प्रभूकडे प्रार्थना करत होती. आणि ज्यावेळेस तिने प्रभूकडे प्रार्थना केली तर देवाने तिचं गारणं ऐकलं. आणि बायबल सांगतं का त्या ठिकाणी तिची प्रार्थना प्रभूने ऐकली आणि तिला सुंदरसं लेकरू दिलं योसेफ म्हणून. आणि प्रभूने त्या ठिकाणी ती म्हणते का माझा अपमान प्रभूने काय केला, दूर केला. म्हणजे या ठिकाणी बायबल सांगतं का राहेल जी होती या ठिकाणी खूप आनंदी झाली कारण ती म्हणते का प्रभूने माझा अपमान काय केला, दूर केला. म्हणजे या ठिकाणी एक जन्म आपण पाहतोय का राहेल या ठिकाणी एका लेकराला जन्म देत आहे आणि त्या लेकराला जन्म देऊन तिला आनंद प्राप्त झाला कारण ती म्हणते परमेश्वराने माझा अपमान दूर केला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे संतती तिला मिळाली आणि या संततीद्वारे तिला आनंद प्राप्त झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. मग जसं या ठिकाणी राहेल एक स्त्री आहे आणि प्रत्येक स्त्री ज्या वेळेस लेकराला जन्म देते त्यावेळेस तिला वेदना होतात, परंतु या ठिकाणी जो आनंद तिला मिळालाय त्या समोर ज्या वेदना तिला झाल्यात त्या तिच्यासाठी काहीच नाही. कारण आनंद इतका मोठा तिला झाला कारण तिला तिच्या वेदनाची जाणीव होत नाहीये कारण तिला मोठा आनंद परमेश्वराने दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आता आपण दुसरं उदाहरण घेणार आहोत का तिने दुसऱ्या लेकराला जन्म दिलं त्यावेळेस नेमकं काय घडलं पाहू. या ठिकाणी आपण उत्पत्ती 35 अध्याय आणि 16 ते 19 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. मग ते बेथेल इथून पुढे निघाले. ते एकरात गावापासून काही अंतरावर आले असताना तिथे राहेलीस प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला प्रसूतीच्या असह्य वेदना होत होत्या. राहेलीस प्रसूती वेदनाचा अतिशय त्रास होत असताना राहेलीची सून तिला म्हणाली, भिऊ नकोस कारण तुला हाही मुलगा होईल. त्या मुलाला जन्म देताना राहेल मरण पावली. परंतु
मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेनोनी असे ठेवले, परंतु त्याच्या वडिलाने त्याचे नाव बन्यामीन असे ठेवले. राहेल मरण पावली एफ्रात म्हणजे बेथलेम गावात जाणाऱ्या वाटेजवळ रायलीस पुरले. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी जे वचन आपण वाचले त्याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. का आता राहेल एफ्रातामधून निघून ती बेथलेमकडे चालली आणि प्रवासात बायबल सांगतं का ती गर्भवती होती आणि तिला प्रसूतीच्या वेदना येऊ लागल्या आणि त्या समय पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं का तिला खूप त्रास होऊ लागला, खूप वेदना होऊ लागल्या आणि त्या त्रासात त्या वेदना तिने त्या ठिकाणी एका मुलाला जन्म दिला. आणि बायबल सांगतं का ज्या वेळेस ती त्या मुलाला जन्म दिला आणि त्या ठिकाणी ती मरण पावली, परंतु मरणा अगोदर तिने त्या लेकराला ज्यावेळेस जन्म दिला त्या लेकराला तिने नाव दिलं बेनोनी म्हणजे त्रास किंवा वेदना. प्रेज द लॉर्ड. म्हणजे या ठिकाणी बायबल सांगतं का पहिल्या ज्या लेकराला जन्म दिला तिने तो योसेफ होता, आनंद देणारा, अपमान दूर करणारा, परंतु जस बन्यामीन तिला झाला तर बायबल सांगतं की तिला खूप त्रास झाला. म्हणजे या ठिकाणी जसा आज आम्ही जो विषय घेत आहोत का आमच्या आध्यात्मिक जन्माद्वारे आम्ही प्रभूला आनंद देतो किंवा प्रभूला त्रास किंवा वेदना देतो. आणि उदाहरण आपण राहेलचं घेतलं का राहेलने पण दोन लेकराला जन्म दिलं, योसेफ आणि बन्यामीन. योसेफाला जन्म दिला तिने, नक्कीच तिला शारीरिक वेदना झाल्या, परंतु तिला तिथं मोठा आनंद प्राप्त झाला. आणि दुसरा जन्म तिने बन्यामीनला दिला, त्या ठिकाणी पण तिला वेदना झाल्या, परंतु त्या वेदना इतक्या जास्त होत्या का त्या ठिकाणी तिला आनंद झाला नाही आणि म्हणून तिने त्या लेकराचं नाव बेनोनी असं ठेवलं म्हणजे त्रास देणारा. किंवा आपण त्याला असे म्हणू शकतो माझ्या त्रासातला, माझ्या वेदनेतला मुलगा. प्रेज द लॉर्ड. यस, मी या ठिकाणी पुढे हे तुम्हाला एक्सप्लेन करत आहे, सांगत आहे का तिने बन्यामीनला जन्म दिला आणि ती त्याला म्हणत आहे बेनोनी म्हणजे माझ्या दुःखात मी तुला जन्म दिलं, माझ्या त्रासात मी तुला जन्म दिलाय. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी हे दोन उदाहरण आपण घेतले. या ठिकाणी दोन जन्म आपण पाहतोय, एक योसेफचा आणि एक बन्यामीनाचा. तर योसेफाचा जन्म जेव्हा झाला तिला वेदना झाल्या, परंतु आनंद मोठा होता. पण ज्यास तिने बन्यामीनला जन्म दिला तिला या ठिकाणी खूप त्रास झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. मग याच्यातून परमेश्वर आम्हाला नेमकं काय सांगतो तर आता आम्हाला हे पाहायचंय का मी योसेफ सारखा आहे का मी बन्यामीन सारखा आहे. कारण आज जो विषय आपण घेतोय आध्यात्मिक जन्माचा, का आमचा आध्यात्मिक जन्म प्रभूला आनंद देणारा आहे का प्रभूला त्रास देणारा आहे किंवा प्रभूला वेदना देणारा आहे. आणि म्हणून प्रभूनी आम्हाला उदाहरण दिलं राहेलचं. कारण योसेफाने जन्म घेतला तिला आनंद प्राप्त झाला आणि बन्यामीनने जन्म घेतला त्यास तिला त्रास झाला. मग नेमकं आम्ही कोणासारखे आहेत? आम्ही योसेफ सारखे आहेत का प्रभूला आनंद देतोय का आम्ही बन्यामीन सारखे आहोत प्रभूला दुःख देतोय? आता हे समजण्यासाठी अजून एक उदाहरण मी तुमच्या समोर मांडणार आहे, जेणेकरून आम्हाला कळल का मी योसेफा सारखा आहे का मी बन्यामीना सारखा आहे. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी उदाहरणासाठी मी हा फोटो इथं लावलाय समजण्यासाठी. आणि या ठिकाणी दोन प्रकारचे लोक या ठिकाणामध्ये आहे आणि मध्ये त्यांची एक व्यक्ती आहे. हे समजण्यासाठी का आम्ही नेमके कोणते आहोत, प्रभूला आनंद देणारे का प्रभूला त्रास देणारे. योसेफ आनंद देणारा होता आणि बन्यामीन आईला त्रास देऊन जन्म घेणारा होता. मग नेमका आम्ही कोण आहोत? आणि म्हणून हे दोन फोटो इथं लावलेत आणि हे समजण्यासाठी का आम्ही नेमके कोण आहोत. आता हे दोन व्यक्ती आहेत, उदाहरणासाठी हे आम्हाला समजावं का पहा या दोघां व्यक्तींकडे सुवार्ता जाते, या दोन्ही व्यक्तीकडे सुवार्ता जाते, प्रभूचं वचन जाते आणि त्यांच्याकडे कुणी ना कुणी पास्टर जाते किंवा चर्च मधला एखादा भाऊ बहीण जाते किंवा त्यांचं कुणी जवळचं आप्तजन त्यांना प्रभू बद्दल सांगते. या दोन्ही व्यक्तींवर सारखे कष्ट घेण्यात येतात, सारखे. म्हणजे याच्याकडे पण वचन जातंय, याच्याकडे पण वचन जातंय, यालाही कन्व्हिन्स करण्यात येतंय, त्यालाही कन्व्हिन्स करण्यात येतंय आणि भरपूर या दोघांसाठी श्रम घेण्यात येत आहे. आणि मग कधी कधी असं पाहायला मिळतं, जर आम्ही सुवार्ता सांगत असेल तर आम्हाला हे कळलं का ज्यावेळेस आपण एखाद्याला सुवार्ता सांगतो आम्ही त्यांना एनकरेज करतो का प्रभूकडे या, आपलं जीवन देवाला द्या, परमेश्वराचा आहे जो आनंदकारक जीवन देणार आहे. आणि मग असं होतं का अशा लोकांमधून कधी कधी विरोध होतो. ते लोक प्रभूला ऍक्सेप्ट करत नाही, ते लोक आमची निंदा करतात, ते अपमानित करतात. म्हणजे हा एक पासबान आहे किंवा एक ब्रदर आहे किंवा एक सेल लीडर आहे जो दोन्ही व्यक्तीकडे जातो, त्यांना कन्व्हिन्स करतोय, पण ते सहसा कन्व्हिन्स होत नाही. ते विरोध करतात, नाही म्हणतात किंवा ते अपमानित करतात.
करतात किंवा नातेवाईक असतील तर ते म्हणतील तुम्ही आपला जात धर्म बदललं, ते त्याला अपमानित करतात आणि सहसा प्रभूचा स्वीकार करत नाही. हे दोन व्यक्ती, या दोघांकडे हा व्यक्ती जाऊन कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय. परंतु असं होतं आम्हाला कधी कधी असं पाहायला मिळतं की दोघांकडे सारखी सुवार्थ सारखं वचन चाललंय पण दोघं एग्री होत नाही. परंतु थोड्या दिवसानंतर असं पाहायला मिळतं की त्यांच्यामधून एकाने आता कोणावर विश्वास ठेवला? येशूवर. म्हणजे हा पहिले तयार नव्हता प्रभूचा स्वीकार करायला, हा विरोध करत होता, नावं ठेवत होता. परंतु नंतर यांनी प्रभूचा काय केला? स्वीकार केला. येस, याचा जन्म होण्यासाठी तिथे त्या पास्टरनी किंवा त्या ब्रदरनी किंवा एखाद्या कुटुंबाने श्रम घेतले, त्यांनी अपमान सहन केला. परंतु शेवटी या व्यक्तीने प्रभूचा काय केला? स्वीकार केला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे इथं काय पाहायला मिळतं की हा व्यक्ती पहिले विरोध करत होता परंतु नंतर त्यांनी प्रभूचा काय केला? स्वीकार केला. म्हणजे थोड्याफार वेदना झाल्या परंतु हा व्यक्ती कोणामध्ये आला? प्रभूमध्ये आला. म्हणजे याच्या आध्यात्मिक जन्माद्वारे काही थोड्याफार वेदना झाल्या परंतु हा योसेफ सारखा आहे. जसं योसेफाला जन्म दिला तर थोड्याफार वेदना झाल्या परंतु त्याला आनंद प्राप्त झाला. याही व्यक्तीसाठी कष्ट घेतले, सुरुवातीला यांनी विरोध केला परंतु नंतर यांनी प्रभूला त्या ठिकाणी आपल्या जीवनात जागा दिली. म्हणजे हा प्रभूला थोडाफार त्रास देतो परंतु हा प्रभूला आनंद देणार आहे. कारण याच्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाही, जास्त वेदना सहन कराव्या लागत नाही, थोडंफार करावं लागतात परंतु त्यानंतर याचं परिवर्तन होतं आणि हा प्रभूकडे येतो. प्रेज द लॉर्ड. पण तो हा दुसरा व्यक्ती, याच्याकडे वचन गेलंय, हा तयार झाला पण हा तयार होत नाही किंवा हा आपलं जीवन प्रभूला द्यायला तयार होत नाही. किंवा या ठिकाणी आपण असा व्यक्ती घेऊ शकतो की ज्यांनी बाप्तिस्मा तर घेतलाय परंतु देवाच्या वाटणं चालत नाही आणि म्हणून वचन त्याच्याकडे जातं की तू पाप सोड, वाईट गोष्टी सोड, पूर्ण देवाकडे समर्पण कर. या व्यक्ती दोन टाईपची व्यक्ती घेतोय. एक नवीन व्यक्ती की ज्याला सांगण्यात येते प्रभूचा स्वीकार कर पण तो करत नाही, वचन ऐकतो पण ते मान्य करत नाही, तो त्या आलेल्या आमंत्रणाला फेटाळून टाकतो. आणि दुसरा व्यक्ती की ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला, बाप्तिस्मा घेतला पण जीवन देवाला नाही दिलेला, अजून देवाचं भय नाही त्याच्यामध्ये, त्याला सांगण्यात येतं हे वाईट आहे, करू नको, आणि त्याला भरपूर कन्व्हिन्स करण्यात येतं पण तो ते काही ऐकत नाही. मग हा व्यक्ती प्रभूला त्रास देणार आहे. कशा प्रकारे? तर मी आता हे पुढे ही स्टोरी कंटिन्यू करतो. याच्याकडे वचन जातंय, हा तयार होत नाही. पण अशी व्यक्ती कधी तयार होतात? ज्यावेळेस एखादी मोठी पीडा येते किंवा प्रभूचा क्रोध भडकतो आणि जसं एखादी मोठी पीडा येते आणि त्यास तो क्रोध येतो आणि त्या क्रोधामध्ये अनेक लोकांचं नुकसान होऊ लागतं, अनेक लोकांचे प्राण जाऊ लागतात. मग अशा प्रकारचे लोक, ज्या लोकांकडे पहिले सुवार्ता गेली होती पण ते ऐकायला तयार नव्हते किंवा त्यांनी प्रभूचा अंगीकार केला पण देवाचं भय धरायला तयार नव्हता, पण ज्यावेळेस एखादा मोठी विपत्ती येते, मोठा प्रलय येतो, मग अशा प्रकारचे लोक मग कोणाकडे वळतात? प्रभूकडे वळतात आणि म्हणतात होय प्रभू, आता मी विश्वास ठेवतो की तू आहे. म्हणजे आता हा पण कोणाचा स्वीकार करतो? परमेश्वराचा. मग या ठिकाणी आम्हाला काय मिळतं, काय पाहायला मिळतं की याचा पण जन्म होतो पण हा वेदना देऊन जन्म देणार आहे. प्रेज द लॉर्ड. दोन व्यक्तीचं आम्ही उदाहरण घेतलं, इथला एक व्यक्ती, इथला एक व्यक्ती. याला पण टाइम लागला पण इथं जास्त वेदना प्रभूला होत नाही, प्रभूला आनंद प्राप्त होतो. पण याच्या जन्मामध्ये प्रभूला वेदना होतात. मग का प्रभूला वेदना होतात? प्रभूला तर आनंद झाला पाहिजे का आता पीडा आल्या, त्रास आले, मग आता आणि प्रभूचा स्वीकार केला का नाही, देव आहे बर का, आता मी प्रभूचा अंगीकार करतो. आपण आनंद केला पाहिजे कारण पीडा पाहून, प्रलय पाहून, त्रास पाहून याचा अंतकण बदललं आणि प्रभूचा स्वीकार केला. पण लक्षात घ्या, हा बन्यामीनासारखा आहे, हा जन्म घेतो पण हा प्रभूला त्रास देऊन जन्म देणार आहे. प्रेज द लॉर्ड. कशा प्रकारे? आता हे तुम्हाला मी स्पष्ट करतो, जे की तुम्हाला कळल का मी योसेफ आहे का मी बन्यामीन आहे. आता जसं हा व्यक्ती प्रभूचा स्वीकार करतोय आणि सध्याचं जे वातावरण आहे का जसं आपण पाहतोय आणि व्हॉट्सअप, फेसबुक वर फिरतंय का आता घरोघरी प्रार्थना होऊ लागली. जे लोक प्रार्थनेला बसत नव्हते ते लोक आता प्रार्थनेला बसू लागले, देवाचं भय धरू लागले, परमेश्वराबद्दल बोलू लागले. इवन अनेक लोक मला फोन करतात आणि म्हणतात या वाचनात देवाने माझ्या जीवनात कार्य केलंय, आता मी पश्चाताप करतोय, आता मी प्रभूचा अंगीकार करतोय, आता त्या वाईट गोष्टी करणार नाही. नक्कीच या ठिकाणी जर तुम्ही देवाकडे येताय, आनंद होतोय का तुम्ही प्रभूकडे येताय. पण दुसरी गोष्ट देवाची सांगणं आहे का तुम्ही जन्म घेत आध्यात्मिक जन्म परंतु तुमच्या जन्माद्वारे प्रभूला त्रास होतोय. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुमचा जन्म होतोय परंतु तुम्हाला जन्म देत असताना प्रभूला या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे. मग कशा प्रकारे? तर का प्रभू असं सांगत आहे कारण तुमचा जन्म घेण्यासाठी जसे एखादी पीडा येते किंवा प्रलय येतो आणि मग तुमचे डोळे उघडतात. म्हणजे काय? एखादा पीडा किंवा एखादा प्रलय आला, मग त्या पीडेमध्ये, त्या प्रलयमध्ये अनेक लोकांचे प्राण जातात आणि मग ज्या त्यांचे प्राण जातात मग यांच्यामध्ये देवाचं भय येतं कारण देव आहे. म्हणजे ज्या दुसऱ्याचा प्राण जाईल मगच हे लोक सुधारतील
आणि मग प्रभूकडे येतील. म्हणून परमेश्वर म्हणतो का याचा जन्म होतो, प्रलय पीडा येत नाही, थोडा वेळ हा देवाचा विरोध करतो पण नंतर प्रभूला ग्रहण करतो. पीडा प्रलय आणायची गरज पडत नाही, थोडा कष्ट घेतलं याचं परिवर्तन होतं म्हणून प्रभूला आनंद होतो. पण ते म्हणतो हा जो व्यक्ती हा पीडा आल्याशिवाय, प्रलय आल्याशिवाय, लोकांचे प्राण गेल्याशिवाय हा काही प्रभूचा स्वीकार करत नाही. म्हणजे विपत्ती येते, लोकांचा प्राण जातो आणि मग हा आपलं परिवर्तन प्रभूकडे करतो. प्रभू नक्कीच त्याला वेलकम करेल, पण ते म्हणतो का तुझ्या जन्मामुळे मला त्रास होतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय, दुसऱ्याचे प्राण जातात मग तुझे डोळे उघडतात. या ठिकाणी बापाचं नुकसानच आहे. कारण उधळ्या पुत्राच्या पुस्तकात आम्हाला, उधळ्या पुत्राच्या उदाहरणात आम्हाला काय पाहायला मिळतं, एक मुलगा येतो आणि एक मुलगा जातो. त्यास उधळ्या परत आला पण दुसरा मुलगा घरातून निघून गेला. म्हणजे यांचे डोळे उघडण्यासाठी जे पीडा येते, जे प्रलय येतात आणि मग जे प्रभूकडे वळतात, देव म्हणतो तुम्ही जन्म घेताय, तुम्ही आता पश्चाताप करताय, पण तुमचा जन्म घेण्यासाठी तो प्रलय दुसऱ्यांवर येतो आणि त्यांच्यामुळे तुमचा जन्म होतो. तुमचा जन्म होतो पण त्यांचं नुकसान होतंय. मग या ठिकाणी तुमचा जन्म तर होतो खरा, पण तुमच्या जन्मामुळे बापाला या ठिकाणी त्रास होत आहे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे हे तुम्हाला कळत आहे का प्रभू या ठिकाणी आम्हाला काय सांगत आहे, तर प्रभू यातून आम्हाला काय बोध करतो, का आम्ही योसेफ सारखं व्हावं, का आम्ही जास्त त्रास देऊ नये प्रभूला जन्म घेताना. ज्या देवाचं वचन येतं आम्ही पळू नये, परंतु देवाचं वचन आपण अंगीकार करावं. कारण आपण कधी कधी या दुसऱ्या व्यक्तीसारखे होतो का वचन आमच्याकडे येतं पण आमचं मन आम्ही कठीण करतो, नाही मला नाही पटत, मला नाही करायचं, मला नाही आवडत. पण तू ज्या पीडा येतात, ज्यास लोकांचे प्राण जाऊ लागतात आणि मग भीती येते आणि मग आपण देवाकडे येतो. मग प्रभूला म्हणायचं का प्रलय आल्यावर तू सुधारणार आहे का. मग जर तू त्यावेळेस सुधारशील, देवाकडे येशील, देव तुझा अंगीकार करेल. पण लक्षात घे, प्रभू पाहतो का दुसरे लेकरं मारतात, मग त्या ठिकाणी तू माझ्याकडे येतोय. तुला जन्म तर मिळतोय पण मला या ठिकाणी वेदना सहन कराव्या लागतात. देवाची इच्छा आहे का तुमचा जन्म असा व्हावा का प्रभूला कमी वेदना व्हाव्यात आणि आनंद जास्त व्हावा. पण जर आपण पिढेमध्येच जन्म घेणार आहे तर प्रभूला आनंद कमी होईल आणि वेदना जास्त होतील. म्हणून ब्रदर सिस्टर्स, अजूनही वेळ गेलेली नाहीये. देवाला पीडा देऊन जन्म घेऊ नका, देवाला त्रास देऊन जन्म घेऊ नका, प्रभूला आनंद देऊन जन्म घ्या. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे की तुम्हाला कळतंय जे आजचं वचन प्रभूने आलं का आम्ही जसं आध्यात्मिक जन्म घेतो तर आम्ही प्रभूला आनंद देतो का प्रभूला आम्ही त्रास देतो. जर आम्ही योसेफ सारखा जन्म घेतोय तर आम्ही प्रभूला आनंद देणार आहे, पण बन्यामीन सारखे आहोत तर आम्ही त्रास देणारे आहोत. म्हणजे हे दोन व्यक्ती, एक पटकन प्रभूचा अंगीकार करतो आणि एक पीडा, प्रलय किंवा असं काही लोकांचे मृत्यू होतोय मगच प्रभूचा अंगीकार करतोय. तर हे लोक जे आहेत हे प्रभूला त्रास देऊन जन्म घेणार आहेत. प्रभू अंगीकार करणार का चला प्रेज गॉड आता काय नाही म्हणा या निमित्तानं तू आला, पण ते म्हणतो शेवटी बापाचं नुकसानच आहे. एक मुलगा येतो पण एक मुलगा जातो. म्हणून देवाची इच्छा आहे असं काही घडू नये, आम्ही या व्यक्तीसारखं व्हावं का पटकन प्रभूचा स्वीकार करावं. प्रेज द लॉर्ड. मग ब्रदर सिस्टर्स, विलंब लावू नका, मन कठीण करू नका. नक्की तुम्ही देवाकडे वळाल तर देव तुमचा अंगीकार करेल, पण देवाला तुम्हाला जन्म देताना त्रास होईल आणि देवाची इच्छा नाही का त्रास देऊन तुम्हाला जन्म द्यावं. देवाची इच्छा का आनंदाने तुम्हाला जन्म दिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. एक उदाहरण घेईल हाच विषय समजण्यासाठी का ज्यावेळेस बाबेलचा राजा आला आणि त्यांनी इस्रायलच्या सर्व गोष्टी नष्ट केल्या आणि त्या सर्वांना तो गुलाम घेऊन त्या ठिकाणी त्याच्या राज्यामध्ये गेला. आणि तिकडे जाऊन मग आपले लोक, इस्रायली लोक विश्वासू होते, प्रार्थना करत होते, देवाचं भय धरत होते. आपण पाहतो दानिएलचं पुस्तक, आपण पाहतो शद्रक, मेशक, अबेदनेगो हे देवासाठी किती कट्टर आहेत, किती भक्कमप्रमाणे उभे राहतात. आणि मग तिथं अजूनही असे काही लोक असतील का जे देवासाठी तयार आहेत, देवासाठी जगण्यासाठी. पण या ठिकाणी काय पाहायला मिळतं का या ठिकाणी त्यांच्यामध्ये कट्टरपणा आहे किंवा मध्ये देवाचं भय. पण देव म्हणतो का बंदिवान स्थितीमध्ये गेल्यानंतर तुमच्यामध्ये का भय येतं. ज्यावेळेस मोकळीक होती, इस्रायलमध्ये तुम्ही होता, मग तिथे तुमच्यामध्ये भय का नाही येत. म्हणजे इस्रायलवर पीडा येणार, इस्रायलचे लोक मरणार, तिथे नाश होणार, मगच तुमच्यामध्ये कट्टरपणा येणार आहे का. म्हणजे तुमचा जन्म होतो, तुम्ही प्रभूकडे येता, पण त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होतं आणि मग तुमचं परिवर्तन होतं. आणि म्हणून देवाची इच्छा नाहीये का देवाला त्रास व्हावा जन्म देताना. देवाची इच्छा आहे का देवाला आनंद व्हावा आम्ही ज्या जन्म घेतो. मग ब्रदर सिस्टर्स, जो कुणी हा तुम्ही मेसेज पाहताय, देवाची एक इच्छा आहे का तुम्ही प्रभूकडे वळावं, तुमचं वाईट जीवन सोडावं, जेणेकरून तुम्हाला जन्म देताना प्रभूला आनंद प्राप्त होईल. म्हणून विलंब लावू नका.
अजूनही तुम्हाला ऍक्सेप्ट करायला तयार आहे, भलेही त्याला वेदना होतील पण तो तुम्हाला जन्म देणार आणि त्याची इच्छा आहे की तुमचा जन्म व्हावा. म्हणून प्लीज अजून प्रभूला वेदना होऊ देऊ नका. पटकन प्रभूचा अंगीकार करा, आपलं वाईट जीवन सोडा आणि प्रभूला आनंद देण्याचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे की आजचं हे वचन प्रकाशन तुम्हाला कळलं असेल की आम्ही नेमकं प्रभूला आनंद देतोय की प्रभूला वेदना देतोय. आम्हाला वेदना नाही, प्रभूला आनंद द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड.